नमस्कार मंडळी. ज्या बारामतीने दिल्लीचे तख्त हलवलं, ज्या बारामतीने देशाला मोठे नेते दिले, त्याच बारामतीच्या मातीत आज एक वेगळाच इतिहास लिहिला जातोय. दादानंतर बारामतीचं काय होणार हा प्रश्न प्रत्येकाच्या ओठावर असतानाच काँग्रेसने अचानक माघार घेतलेली आहे. ही शरणागती आहे की मोठ्या वादळापूर्वीची शांतता? 15 वर्षानंतर बारामतीचं राजकारण इतकं अनपेक्षित का वळलंय? आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण बारामतीच्या राजकारणाचा कच्चा चिट्टा उघडणार आहोत. शेवटपर्यंत पहा, कारण ही निवडणूक फक्त एका जागेची नाही तर पवार घराण्याच्या अस्तित्वाची आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे पवार घराण्याचं वर्चस्व आणि काँग्रेसची इथली जुनी ताकद. व सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकेकाळी बारामती म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. पण 1999 नंतर समीकरण बदलली. शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी स्थापन केली आणि बारामती पूर्णपणे पवारांच्या ताब्यात गेली. पण आज काँग्रेसने घेतलेली माघार ही महाविकास आघाडीची मजबूती आहे की अंतर्गत धुसफूस आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल व सर्वात महत्त्वाचं म्हणजे याबद्दल आपल्याला माहिती घ्यावं लागेल. नमस्कार मंडळी, मी गंगाधर तितिरमारे. लोक विचारत आहे की काँग्रेसने उमेदवार का दिलेला नाही? बारामतीत काँग्रेसची स्वतःची एक व्होट बँक आहे. जर काँग्रेसने उमेदवार दिला असता तर मतं विभागली गेली असती आणि त्याचा थेट फायदा कोणाला झाला असता? साहजिकच विरोधकांना. म्हणून काँग्रेसने माघार घेऊन ही लढत आता थेट पवार विरुद्ध इतर अशी केलेली आहे. यामध्ये सुनेत्रा वहिनींनी आता बारामतीच्या विकासाची धुरा हाती घेतलेली आहे. अजितदादांनी जे व्हिजन ठेवलेलं होतं ते पुढे नेण्याचं चॅलेंज त्यांच्यासमोर आहे. महिला मतदारांची त्यांना मिळणारी साथ ही त्यांची मोठी ताकद आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार गटांच्या छुप्या उमेदवार. साहेबांच्या डोक्यात काय चाललं हे कोणालाच कळत नाही. काँग्रेसने माघार घेतल्यावर आता पवार साहेब कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी देतात किंवा एखाद्या अपक्षाला पाठिंबा देतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. यामध्ये भाजप आणि इतर मित्र पक्षांची भूमिका काय असेल हे आता आपण बघणार आहोत. बारामतीत कमळ फुलवण्याची स्वप्न बघणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे का? व बारामतीचा तरुण आज रोजगारांबद्दल बोलतो काय व शेतकरी हमी भावावर चर्चा करतो काय? एका बाजूला दादांच्या कामाची पावती आहे तर दुसऱ्या बाजूला पवार साहेबांबद्दल निष्ठा. मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे महत्त्वाचं आहे. बारामतीचा काटा कोणाकडे झुकणार? तर मित्रांनो, बारामतीची ही पोटनिवडणूक महाराष्ट्राच्या आगामी विधानसभेची दिशा ठरवणारी आहे. काँग्रेसची माघार हा मास्टर स्ट्रोक आहे की चूक आहे हे येणारा काळ सांगेल. पण एक गोष्ट नक्की आहे, बारामतीची गादी आता नव्या वारसदाराची वाट पाहत आहे. तुम्हाला काय वाटते? सुनेत्रा वहिनींनी हा गड राखतील की शरद पवार साहेब पुन्हा एकदा बाजी मारणार? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी.